हवामान विभागाने 29 आणि 30 एप्रिलसाठी विदर्भातील सर्व जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट जाहीर केलाय। या 2 दिवसांमध्ये विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे। यावेळी 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील असा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केलाय। त्यामुळे 29 आणि 30 एप्रिलला तीव्र उष्णतेपासून विदर्भवासियांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। विदर्भातल्या अकोल्यात आज तापमानाचा पारा पुन्हा वाढला। आज इथलं तापमान 47 अंशांच्या जवळ गेलंय। गेल्या काही दिवसात अकोल्यातील तापमान सातत्याने वाढताना दिसतंय। या वाढत्या तापमानामुळे शहरात अघोषित संचारबंदीचं वातावरण आहे। मैं फिलहाल खड़ा हूँ महाराष्ट्र के अकोला शहर में। जो अकोला शहर भारत का नहीं तो विश्व का सबसे गर्म, सबसे ज्यादा तापमान वाला शहर है। और गए कुछ दिनों में अकोला का तापमान जो है नए नए रिकॉर्ड बनाते जा रहा है। कल अकोला का तापमान जो रिकॉर्ड किया गया है वो 46.9 रिकॉर्ड किया गया है। और पिछले कुछ दिनों में जो हीट वेव जो है अकोला में चल रही है, और दोपहर का ये मंजर है जो रास्ते लोगों की भीड़ से भरे रहते हैं, वो भीड़ आपको कम दिखाई दे रही। वर्धा जिल्ह्यात तापमानात पुन्हा वाढ झाली आहे। आज पारा 46.5 अंश सेल्सिअसवर पोहोचला। वाढत्या उष्णतेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्यामुळे शाळांच्या वेळेत बदल करण्यात आलाय। जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं या संदर्भात एक पत्रकही काढलंय। शाळा सकाळी सुरू ठेवा आणि शिकवणी वर्ग फक्त सकाळ आणि संध्याकाळच्या सत्रात घ्या अशा सूचना देण्यात आल्या। सततच्या तापमान वाढीमुळे जिल्ह्यातील नागरिक हैराण झाले। वर्ध्यात 46.5 अंश सेल्सिअस इतकं तापमान जे आहे हे नोंदवलं गेलं आणि याचा जो सतत फटका बसतोय त्यामुळेच रस्ते जे आहेत हे रस्ते निरव झालेले आहेत। लोक घराबाहेर पडताना काळजी घेत घराच्या बाहेर पडत असताना सध्या परिस्थिती जी आहे ही भीषण झालेली आहे। रस्ते जे आहे हे रस्ते सुद्धा विरळ झालेले आहे आणि याचा फटका सतत नागरिकांना बसतोय। जिल्हा प्रशासनाकडून काही दिवसापूर्वीच शाळा ज्या आहेत त्या शाळांना सकाळी 7 ते 10 या सत्रात सुरू करण्याचे निर्देश दिले होते आणि तसे पत्र सुद्धा शाळांना पाठविण्यात आले होते। त्यानुसार शाळांच्या वेळा बदलल्या। आता पुढचं पाऊल टाकत जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने शिकवणी वर्गांना सुद्धा निर्बंध जे आहेत ते निर्बंध घातलेले आहेत। त्यांना ताकीद देत सकाळच्या किंवा सायंकाळच्या सत्रातच आपले शिकवणी वर्ग आटोपते घ्या अशा प्रकारच्या सूचना ज्या आहेत त्या सूचना शिकवणी वर्गांना देण्यात आलेल्या आहेत। अहिल्यानगरमध्येही तापमानाने 40शी पार केली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलंय। वाढलेल्या तापमानामुळे फळबागांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून पिकांची खास काळजी घेतली जाते। विदर्भ आणि मराठवाड्यात तापमानानं उच्चांक गाठलाय, मात्र त्यापेक्षा वेगळी परिस्थिती उत्तर महाराष्ट्रात देखील नाही। 40 पार गेलेल्या या तापमानामुळे रोजचं जनजीवन विस्कळीत झालंय। दुपारच्या वेळेस बाहेर पडणं सध्या मुश्किल आहे आणि अशाच परिस्थितीत अनेकदा आसमानी संकटांचा सामना करणाऱ्या बळीराजासमोर देखील मोठं संकट उभं राहिलंय। मी आता श्रीरामपूर तालुक्यात आहे। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर उन्हाचा जो तापमानाचा पारा आहे तो 40 पार गेलेला आहे आणि या 40 पार गेलेल्या तापमानात आपलं जे हाती आलेलं पीक आहे, जी फळबाग आहे ती वाचवण्यासाठी बळीराजा देखील आता संघर्ष करतोय। तर कधी दुष्काळ या संकटांचा सामना करणाऱ्या या बळीराजासमोर आता या वाढलेल्या तापमानाचा देखील मोठा संकट उभं राहिलेलं आहे आणि या वाढलेल्या तापमानातून आपल्या फळपिकांना वाचवण्याचं, फळबागांना वाचवण्याची कसरत बळीराजा करताना दिसतोय। नितीन ओझा, एबीपी माझा, श्रीरामपूर। अमरावती शहरामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला। अमरावतीचं तापमान रविवारी 46.8 तर सोमवारी 46.6 अंश सेल्सिअसवरती होतं। त्यामुळे अमरावतीकर हैराण झाले होते। मात्र आज ढगाळ वातावरण असल्यामुळे तापमानात घट झालेली पाहायला मिळाली। सायन पनवेल महामार्गावरती पनवेलच्या दिशेने जाताना दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या तरुणाला अचानक उष्णतेचा फटका बसला। अस्वस्थ वाटू लागल्यामुळे या तरुणाने तात्काळ आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला थांबवली आणि काही क्षणातच तो फुटपाथवर कोसळला। घटनेचं गांभीर्य ओळखून स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या मदतीने त्या तरुणाला तात्काळ MGM रुग्णालयामध्ये दाखल केलं। सध्या संबंधित तरुणावरती उपचार सुरू आहेत। त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे। दरम्यान नवी मुंबईमध्ये दुपारचा पारा 38 ते 40 पर्यंत जात असल्यामुळे उष्णतेचा फटका लोकांना बसू लागलाय। नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील खांडबारा इथे पोटनिवडणुकीच्या मतदानादरम्यान उष्णतेमुळे एक महिला बेशुद्ध पडली।
42 अंश तापमानात मतदानासाठी आलेल्या या महिलेला रांगेत उभं असताना चक्कर आली आणि मतदान केंद्रातच ती कोसळली. उपस्थित मतदार आणि पोलिसांनी तात्काळ तिला सावलीत नेलं आणि प्राथमिक उपचार तिच्यावर केले. नंतर तिला दवाखान्यात दाखल करण्यात आलं. प्रकृती सध्या तिची स्थिर आहे. वाढत्या तापमानामुळे मतदानावरती सुद्धा परिणाम होतोय. नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाने केलंय. हिंगोली जिल्ह्याच्या तापमानामध्ये दिवसेंदिवस मोठी वाढ पाहायला मिळतेय. जिल्ह्याचं तापमान 42 अंश सेल्सिअसवर पोहोचलंय. अशातच विजेची मागणीही वाढली आहे. पण वाढलेलं तापमान आणि विजेची मागणी यामुळे अनेक वेळा ट्रान्सफॉर्मर गरम होऊन विद्युत पुरवठा खंडित होतोय. मात्र हा वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडनं ट्रान्सफॉर्मरला चक्क कूलरचा गारवा दिला जातोय. हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव उपकेंद्रामध्ये ट्रान्सफॉर्मर्सना 2 कूलरच्या साहाय्यानं थंड ठेवण्यात येत आहे. या उष्णतेमध्ये नागरिकाप्रमाणेच आता विद्युत रोहित्राला सुद्धा कूलरचा गारवा दिला जातोय. मी सध्या नरसी नामदेव येथील सबस्टेशनवर आहे आणि आपण या ठिकाणी बघताय येथील जे ऑपरेटर आहेत त्यांच्या वतीनं सातत्यानं या कूलरला पाणी दिलं जातंय आणि हा कूलरचा गारवा या ट्रान्सफॉर्मरला दिला जातोय. याचं कारण असं आहे की कारण तापमान प्रचंड वाढते, विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते, परिणामी विद्युत रोहित्रामध्ये असलेले जे ऑइल आहे ते गरम होते आणि त्यामुळे अनेक वेळा वीज पुरवठा खंडित होते. आणि यालाच पर्याय म्हणून महावितरणच्या वतीनं अशा पद्धतीने प्रत्येक ट्रान्सफॉर्मरला एक या पद्धतीने हे कूलर बसवण्यात आलेले आहेत आणि कूलरच्या माध्यमातून हे विद्युत ट्रान्सफॉर्मर जे आहे याला गारवा दिला जातोय. परिणामी ऑइल जे ते ट्रान्सफॉर्मरमधलं थंड राहते आणि वीज पुरवठा सातत्यानं जे ते सुरळीत राहतो आणि त्यामुळं ग्राहकांना भर उन्हामध्ये विजेच्या समस्येला तोंड देण्याची गरज पडत नाही. त्यासाठी महावितरणनं हा रामबाण इलाज काढलेला आहे. दिवसातून जवळपास 3 ते 4 वेळेस पाणी या कूलरमध्ये भरलं जाते आणि हा अशा पद्धतीनं कूलरचा गारवा या विद्युत रोहित्रांना दिला जातोय. या माध्यमातून वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणला या कूलरचा मोठ्या प्रमाणात फायदा होत असल्याचे सुद्धा सांगितलं जात आहे. माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली. विदर्भातल्या जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये सूर्य आग ओकतोय. मात्र भंडाऱ्यात रणरणत्या उन्हात वेगळं चित्र पाहायला मिळालं. भंडाऱ्यात तापमान 46 अंशांवर पोहोचलंय. मात्र कशाची तमा न बाळगता एका लग्नात रखरखत्या उन्हात तरुणाई बेधुंद होऊन नाचताना दिसली. पण असं असलं तरी उष्णतेच्या लाटेमुळे प्रशासनाने मात्र दुपारचे कार्यक्रम टाळावेत असं आवाहन केलं. भंडारा जिल्ह्याचा जर विचार केला तर सद्यस्थितीमध्ये आपण या वर्षातील सगळ्यात जास्त उकाड्याचा काळ आपण सद्यस्थितीमध्ये या ठिकाणी अनुभवतोय. आजचं जे तापमान भंडारा जिल्ह्याचं आहे ते साधारणतः 43 इतकं नोंदवलं गेलेलं आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने मी आपल्या सगळ्यांना आपल्या माध्यमातून सगळ्या नागरिकांना हे आवाहन करतो की त्यांनी या उकळत्या वातावरणाच्या अनुषंगाने आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यायची आहे. विशेषकर दुपारी 12 ते 4 या दरम्यान बाहेर निघणं अतिशय फारच गरज असेल त्या व्यतिरिक्त बाहेर निघणं टाळायचं आहे. वाढत्या उष्णतेमुळे गोंदिया जिल्ह्यातील जलप्रकल्प कोरडे पडण्याची शक्यता आहे. गोंदियातील मध्यम प्रकल्पामध्ये सरासरी 31% पाणीसाठा शिल्लक आहे. अशात उन्हाळ्याची खरी जाणीव करून देणाऱ्या मे महिन्या आणि जून महिन्यामध्ये प्रकल्प कोरडे पडण्याची शक्यता वर्तवली जाते. तर अनेक मध्यम प्रकल्पांनी एप्रिल महिन्यातच तळ गाठायला सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा असं आवाहन जिल्हा प्रशासन करत आहे. मी सध्या गोंदिया जिल्ह्यातील कटंगी मध्यम प्रकल्पामध्ये आहे. आपण जर का बघितलं तर या जलाशयाने देखील आता तळ गाठायला सुरुवात केलेली आहे. एप्रिल महिना आता सुरू आहे आणि एप्रिल महिन्याच्या शेवटीच या जलाशयाने तळ गाठायला सुरुवात केली आणि याच्यामुळे भविष्यात पाणी टंचाईचे जो संकट आहे तो आणखी गडद होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. एकूण 9 मध्यम प्रकल्प गोंदिया जिल्ह्यामध्ये आहेत. 4 मोठी प्रकल्प आहेत. मोठ्या प्रकल्पांमध्ये जरी पाणीसाठा समाधानकारक असला तरी मध्यम प्रकल्पांची परिस्थिती मात्र बिकट आहे. केवळ 31% जलसाठा या ठिकाणी शिल्लक आहे. नाशिक जिल्ह्यातल्या 26 धरणांमध्ये सध्याचा उपयुक्त पाणीसाठा 41% आलाय. तर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील पाणीसाठा 52% गेलाय. दारणा आणि मुकणे धरणातील पाणीसाठ्यातही मोठ्या प्रमाणावरती घट पाहायला मिळतेय. गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट आहे. त्यामुळे नाशिकचा पारा 41 अंशांवर गेलाय. याच कारणामुळे जलसाठ्यातील पाण्याचं वेगाने बाष्पीभवन होतंय. त्यामुळे पावसाळ्यापर्यंत पाणीसाठा पुरवण्याचं आव्हान यंत्रणांसमोर आहे. एका बाजूला उष्णतेचा तडाखा वाढतोय तर दुसऱ्या बाजूला धरणांमधला पाणीसाठा देखील कमी होत चाललेला आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण 26 धरण प्रकल्प आहेत. त्यातला उपयुक्त पाणीसाठा
हा केवळ 41% आलाय. तर आपण आता गंगापूर धरण परिसरामध्ये आहोत आणि गंगापूर धरणातला आजचा पाणीसाठा हा 52% आलाय. माझ्या आजूबाजूला ही संपूर्ण खडकाळ जमीन आपल्याला बघायला मिळते. मात्र हेच धरण आहे, इथे पाणी असतं, परंतु आज आपण बघतोय हळूहळू पाणी हे कमी होत चाललेलं आहे आणि केवळ 52% म्हणजे जवळपास 50% गंगापूर धरणातील पाणीसाठा आलेला आहे. तर तिकडे पंढरपुरामध्ये तापमान 43 अंशांवरती पोहोचलंय आणि वाढत्या उष्णतेमुळे पंढरपुरात एका कारनं पेट घेतल्याची घटना घडली आहे. या आगीत कार जळून खाक झाली. आज दुपारी पंढरपूरमधल्या श्रीनाथ मंगळ कार्यालयाजवळ ही घटना घडली. पुढच्या बातम्यांकडे वळूयात. भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये एसआयटी तपासातनं मोठे खुलासे आता होत आहेत. खरातच्या कार्यालयातनं अंगठीची तब्बल 35 मापं आणि एका महिलेच्या नावाचा मोठ्या रकमेचा धनादेश जप्त करण्यात आलाय. 7व्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान हे पुरावे हाती लागले. भक्तांच्या बोटाचं माप घेऊन खरातनं 5,000ची अंगठी लाखो रुपयांना विकल्याचा प्रकार उघडकीस आलाय. तसंच पूजाविधीच्या नावाखाली खरातनं महिलांवरती अत्याचार आणि आर्थिक लूट केली असेही गंभीर पुरावे एसआयटीच्या हाती लागलेत. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आणखीन एका भोंदूवरती पोलिसांनी कारवाई करत बेड्या ठोकल्यात. श्रीरामपूर पोलीस ठाण्यामध्ये दाखल गुन्ह्यानुसार गणेश शिंदे याच्यावर महिला अत्याचार आणि जादूटोणा विरोधी कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. पोटाचा आजार बरा करून देण्याच्या बहाण्याने त्याने पीडित महिलेकडनं तब्बल 20 लाख रुपये उकळले आणि लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणामध्ये अटक झालेल्या शिंदेला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. बेलापूर गावामध्ये दावल मलिक बाबा नावाने तो आश्रम चालवत असे आणि दरबार भरवत असे अशी माहिती कळते. दरम्यान भोंदू गणेश शिंदेच्या आईने मुलावरील आरोप फेटाळलेत आणि त्याला या खोट्या प्रकरणात अडकवलं जात आहे असं म्हटलंय. 20 लाख रुपये तिने ते सांगितले बा यांनी घेतले. एवढे पैसे घेतले हिच्याकडे आले कुठून, ही देते कुठून एवढे पैसे? एवढे जर पैसे आम्ही घेतो तर आम्ही तर आतापर्यंत काही बी चांगल्या बंगल्यात याच्यात राहिलो असतो. अजून आमचे साखरेचेच घर आहे, आम्ही तिथे जगतो एवढ्या याच्यामध्ये. आणि तिचं हे सत्य समोर आणावा एवढीच माझी विनंती आहे कोर्टाला बी. तिने बलात्काराचा देखील गुन्हा दाखल केलाय. बलात्काराचा हा 3 वर्षापासून हा गपकस काय बसली, एवढ्या दिवसाची ही गपकस काय झाली? हिने त्याच टायमाला का बाबाटा नाही केला, कोणाला म्हणली नाही, कोणाला बोलली नाही. मग हिने आत्ताच काय हिला आलं? तिच्या मागं याच्या मागं कोण आहे? हात कोणाचा आहे हे आम्हाला सत्य समोर आणावं. आपण बाळूमामाचा अवतार असल्याचं सांगून भोंदूगिरी करणारा मनोहर मामा भोसले प्रकरणी आता 3ऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. श्रीगोंदा इथून मनोहर भोसले याच्या शिवसिद्धी ट्रस्टचे नरेंद्र सांगळे यांना पोलिसांनी अटक केली. कर्जत जामखेड परिसरातही मनोहर भोसलेची 25 ते 30 एकर जमीन उघड होण्याची शक्यता आहे. आज मनोहर भोसलेला पुन्हा एकदा माढा न्यायालयामध्ये उभं केलं जाणार आहे. IPS अंजना कृष्णा यांनी काल रात्री 3 तास मनोहर भोसलेची चौकशी केली. नाशिकच्या TCS कंपनीतील महिला अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावर युक्तिवाद पूर्ण झालाय. 2 मे या दिवशी जेल की बेल याचा फैसला होईल. निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जाच्या सुनावणीत धक्कादायक माहिती समोर येते. पीडित युवतीचं नाव बदलून हनिया ठेवण्यात आलं होतं. मुस्लिम रीतिरिवाज पाळण्यासाठी तिच्यावर दबाव टाकण्यात येत होता. तसंच धर्म परिवर्तनासाठी दबाव, धाक धपटच्या असे प्रकार सुरू होते. या प्रकरणाचं मलेशिया कनेक्शनही असल्याचं कळतं. दाऊदचा साथीदार सलीम डोलाच्या मुसक्या आवळून भारतात आणण्यात आलंय. सलीम डोलाला आज दिल्लीत आणलंय. गुप्तचर यंत्रणांच्या समन्वयाने ही कारवाई करण्यात आली आहे. तुर्कस्तानातील इस्तंबूल इथं अटक झाल्यानंतर भारतात प्रत्यार्पण करण्यात आलं आणि पुढील चौकशीसाठी मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिलं जाण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये अवैध गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलाय. रशीदपुरा भागातील खमरविला बंगल्यावर पहाटे पोलीस आणि महापालिका आरोग्य विभागाने संयुक्त छापा टाकला. या कारवाईत गर्भपातासाठी लागणारं घातक साहित्य, औषधं आणि बेकायदेशीर सोनोग्राफीसाठी वापरला जाणारा प्रोब जप्त करण्यात आलाय. एका महिलेची प्रकृती गर्भपाताच्या औषधांच्या ओव्हरडोसमुळे गंभीर झाल्याचंही उघड झालंय आणि तिला घाटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. या प्रकरणामध्ये 6 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. तपासात आणखीन धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे. मीरारोड चाकू हल्ल्याच्या प्रकरणातील आरोपी झैब बॅचलर अटकेच्या वेळेला घरात एकटाच असल्याची माहिती आहे. अस्मिता रिजन्सी सोसायटीत हा आरोपी राहत होता. बॅचलर राहत असलेल्या झैबला रूम खाली करण्याची नोटीस देण्यात आलेली होती.
भाड्याने घर देत नाही, नीट वागणूक देत नाही असे दावे या आरोपीनं चौकशी दरम्यान केले होते. हा आरोपी लॅपटॉपवरनं मुलांचे ऑनलाईन क्लासेस घ्यायचा अशी माहिती पोलिसांना मिळते. मीरा रोडमधील हल्ल्याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या वॉकहार्ट हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि त्यांनी हल्ला झालेल्या दोन्ही सुरक्षा रक्षकांच्या तब्येतीची माहिती घेतली. शिवाय हिंदूंवर हल्ला करणाऱ्यांना तुरुंगात सडवू असंही सोमय्या म्हणाले. कुछ महीनों में महाराष्ट्र में हिंदुओं के ऊपर, हिंदू बहनों के ऊपर, लड़कियों के ऊपर, छोटी बच्चियों के ऊपर जो इस्लामिक जिहादी माफिया जो आक्रमण कर रहे हैं उनको बरोबर जवाब दिया जाएगा. एक एक को 5-15 साल के लिए जेल में भेजा जाएगा. इसके पीछे लगभग 389 करोड़ का फंड आया है, उसका भी इन्वेस्टिगेशन हो रहा है. मुंबईसह ठाण्यातल्या 3 ठिकाणी एटीएसने छापे मारलेत. कुर्ला आणि मीरा रोड हल्ल्यातील आरोपीशी संबंधित ठिकाणांवर एटीएसने छापे टाकलेत. छाप्यांदरम्यान अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणं जप्त करण्यात आली आहेत. कोल्हापूरच्या पुलाची शिरोली गावामध्ये अश्लील व्हिडिओ काढून तरुणींना ब्लॅकमेल केल्याचा गंभीर प्रकार घडलाय. या प्रकरणामध्ये शाहिद सनदे आणि त्याचा साथीदार शाहरुख देसाई यांच्यावरती हातकणंगले पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. शाहिद सनदे याला अटक करण्यात आली आहे. शाहरुख देसाईचा शोध सुरू आहे. या घटनेच्या निषेधार्थ गावकऱ्यांनी आज गाव बंद ठेवत संबंधितांवरती कठोर कारवाईची मागणी केली. मोर्चासाठी आलेल्या जमावाला पोलिसांनी परवानगी अभावी अडवल्यानंतर काही काळ तणावही निर्माण झाला होता. दरम्यान आमदार अमल महाडिक यांनी घटनास्थळी भेट देत गावकऱ्यांचं निवेदन स्वीकारलं. गावकऱ्यांनी जे निवेदन दिलं आहे, सदरच्या घटनेच्या अनुषंगाने हातकणंगले पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे. आरोपी अटकेत आहेत. तपास चालू आहे. त्या संदर्भाने वरिष्ठ अधिकारी सदर गुन्ह्यावर नियंत्रण ठेवून आहेत. तपास योग्य दिशेने चालू आहे. तपास हातकणंगले पोलीस स्टेशनला चालू असल्याने तपास त्यांच्याकडे आहे. तो प्रयत्न करतात. आम्ही त्यांना मदत करतो आहे. जे काय आहेत सर्व मिळून जिल्हा प्रशासन त्यात हिरिरीने तपास करत आहे. आरोपींना कठोरात कठोर शासन हवं ही त्यांची मागणी आहे. आणि जे काही याला मदत करतात त्यांनाही यात शासन हवं अशा त्यांच्या मागण्या आहेत. सदर मागणीच्या अनुषंगाने त्यांनी निषेध व्यक्त करण्यासाठी निषेध सभा लावलेली आहे. तर कोल्हापूरच्या पुलाची शिरोली गावातील घटनेवर आरोपीच्या वडिलांनी आदर्श भूमिका मांडली आहे. माझा मुलगा शाहिद सनदेला फाशी द्या. 8 मुलींचं लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपीच्या वडिलांनी ही मागणी केली आहे. तसंच शाहिदच्या वडिलांनी गावकऱ्यांची आणि पीडितांची माफी मागितली. प्रथमतः मी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली गावातील सर्व हिंदू माता भगिनी यांची जनतेची माफी मागतो. माझ्या मुलांनी जे कृत्य केले आहे ते अतिशय निंदनीय आहे आणि आमचं संजय कुटुंबीय त्याला कसलाही पाठिंबा देणार नाहीत. आणि आमच्या पोलीस प्रशासनाला कळकळून विनंती आहे की तिने जे न्याय देतील ते आम्हाला मान्य आहे. गावकरी जे शिरोलीत न्याय देतील आम्हाला मान्य आहे. पोलीस प्रशासन कशाचा विचार न करता त्याला फाशी शिक्षा द्यावी ही आमची मागणी आहे. दरम्यान आरोपी शाहिद सनदे यानेही मुलींचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढल्याचं कबूल केलंय. माझं नाव शाहिद समीर संदे, राहणार शिरोली ग्रामपंचायतजवळ टाकली गल्ली. माझं अनेक हिंदू मुलींचे शारीरिक संबंध होते व त्यांचे फोटोज व्हिडिओ अश्लील फोटो व्हिडिओ मी माझ्या फोनमध्ये ठेवलेले माझ्या मर्जीने. मी आता डिलीट करतोय. सकल हिंदू समाजाने मला चांगली समज दिली आहे व इथून पुढे मी कोणत्याही हिंदू मुली किंवा महिला असो त्यांच्या नादाला नाही लागणार. आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचा आरोप सध्या मुंबई महापालिकेच्या यंत्रणेवरती होतोय. याचं कारण कूपर रुग्णालयामध्ये आयसीयूत बेड्स उपलब्ध नसल्यामुळे 2 दिवसात 2 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला असा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केलाय. आयसीयूमध्ये बेड नसल्यामुळे गोरेगावमध्ये राहणाऱ्या संध्या यादव या तरुणीवर स्ट्रेचरवरती उपचार केले आणि उपचारादरम्यान स्ट्रेचरवरती पडून तरुणीचा मृत्यू झाला असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केलाय. तर दुसऱ्या घटनेत नालासोपाऱ्यातले 38 वर्षीय रुग्ण कैलास सिंग यांना आयसीयूत बेड मिळाला नाही आणि जनरल वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला. मुंबईच्या केईएम रुग्णालयामध्ये रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे नातेवाईक आक्रमक झालेत आणि त्यांनी नर्स आणि सुरक्षा रक्षकावरती हल्ला केला. केईएम रुग्णालयामध्ये ही सकाळी घटना घडली. रुग्णालयामध्ये दाखल केलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे नातेवाईकांनी नर्स आणि सुरक्षा रक्षकाला मारहाण केली. नर्सवर हल्ला झाल्यानंतर रुग्णालयातील नर्सनी डीन यांना घेराव घातला होता. हल्ला करणाऱ्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सर्वच नर्सने केली आहे. सकाळी झालेली घटना अजूनही गुन्हा दाखल
या बाबतीत झाला नाहीये, त्यामुळे नर्स आणि रुग्णालयातील कर्मचारी आक्रमक झाले.